सज्ज झालाय. स्ट्राइक वरती असेल यश तुंबडा. पहिला बॉल वरती प्रहार केला यशाने. पहिल्या बॉल वरती चौकार ठोकलाय. या स्पर्धेतील पहिला बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. 4 धावांकरता. थँक यू डीजे. आपण पाहतोय आयगावदेवी स्पोर्ट्स कॉमन आयोजित आयगावदेवी चषक. इथे पाहतो आपण खूप चांगला फटका खेळला गेला, मात्र चांगले शतरक्षण झाले तिकडे. अप्रतिम शतरक्षण. फलंदाज बाद. यश तुंबड्याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. राजल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजली. राजल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजली. निघत वार गात खान भाळा भरी शिवबाराचं डंका वाजली. राजल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजली. त्यांचं 2 मिनिटं थांबायचं फक्त 2 मिनिटं. सामन्याला सुरुवात करायची आहे. करण तुंबडा न्यू बॅटर इन झालाय. इथे पाहतोय फुलटॉय चेंडू बॅटचा एज लागलं होतं, मात्र गुरु पासून चेंडू थोडासा दूर होता, तेच कारण झेल पकडू शकलेला नाहीये. आणि पाहतोय की हा चेंडू डॉट येतोय. डॉट बॉल. चौकाराने सुरुवात केली होती यश याने, मात्र त्यानंतर त्याला प्रत्युत्तर देखील दिलं गेलं आणि त्याचा तर बंधू आता मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. इथे आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून हा फटका खेळलाय. शतरक्षक पोहोचू शकत नाहीये तिकडे. पोहोचलाय बघा. चांगले एफर्ट्स लावलेत तिकडे. या 2 धावा बघा तिकडे. बाउंड्री पंच आहेत आपले. इथे देखील आपण पाहतोय तेवढा चांगला कनेक्शन झाला नव्हता. एक धाव तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या आता 8 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा आता एक चेंडू बाकी राहिला या षटकातील. इथे बघा स्लॉट मध्ये चेंडू होता. कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये बघा. चांगला झेल पुन्हा एकदा पकडला गेला त्या शतरक्षकामार्फत. फलंदाज बाद. दोन्ही बंधू आता तंबूच्या आश्रयाला. युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली. अरे युगत मांडली राजन युगत मांडली युगत मांडली युगत मांडली. बघा 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 युगत मांडली. राजांनी आता युगत मांडली. शिवरायांनी युगत मांडली. महाराजांनी युगत मांडली. अशी ही युगत राजांनी मांडली. पंताची जुबान राजांनी काढली. सिद्धीच्या खेम्यात पंत तो जिभेनं शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. हे शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो.
डीजे. यस, थँक्यू डीजे. बघा, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल आपण जास्त वेळ खर्च करू नका. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. आपण पाहतोय की उद्घाटन सोहळ्यासाठी थोडासा उशीर झाला आणि आपण उशिराने चाललोय याचे देखील लक्ष द्या. नव्याने गोलंदाज दीपेश येतोय. व्हाईट बॉल, व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. व्हाईट चेंडूची सुरुवात इथे दीपेश वल्वी या गोलंदाजाने केलेली आहे. इथे बघा आणखीन चांगला चेंडू येताना दिसतोय. बघा, या अगोदर व्हाईट बॉल आला होता, मात्र हा चेंडू जर आपण बघितला तर अचूक टप्प्यावरती पडतोय आणि बाकीचं काम यष्टिरक्षक पूर्ण करताना दिसतोय आपल्याला. स्ट्राईकवरती पाहतो आपण भरत बीज. अकोटेबाचा चेंडू कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडूला उचलेल तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली होती. या एका धावेने आता धावफलक 10. इथे पण पाहतोय ऑन साईडला हा फटका ते खेळला गेला. एक धाव तर कंप्लीट केले जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि आपण पाहतोय 2 धावा इथे बोलून पूर्ण केल्या जात आहेत. इथे पाहतो आपण चांगला झेल इथे पकडला गेलाय आणि आपण पाहतो या आणखीन एक फलंदाज बाद होताना दिसतोय आपल्याला. अन स्वराज्याचा तोरण बांधिलं शिवबान राजान. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. हे स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजान. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. आदरणीय सन्मान्य सोहम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डीन या ठिकाणी डॉक्टर अवचार साहेब या ठिकाणी रजा घेत आहेत. त्याबद्दल त्यांनी वेळ दिला या स्पर्धेला, त्याबद्दल त्यांचे आपण खूप खूप आभार व्यक्त करूया. मध्ये मध्ये नक्कीच ते चक्कर मारत राहतील, मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला खेळाडूसाठी जर ग्राउंडवरती काही झालं, समजा एखादा खेळाडू जखमी झाला तर त्याला पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी उपचार त्याच्यावरती केले जाणार आहेत. तर त्याबद्दल सोहम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. ते पाहतो आपण चांगलं कनेक्शन झालेलं आहे. बघा, ठोकलाय षटकार, 6 धावा. छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. पाहतो आपण डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती, षटक संपलेला आहे. ते म्हणजे दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 18 रन्स. चला, पाणी घेऊन जायचं आहे. चला, ड्रिंक्स ब्रेक हा घेतला जातोय.
पाणी पाठवायचं आहे. पालखीताल कोण सोबती मावळ सरदार अन 32 मन सिंहासन त्यावरी बैसल कोण ग रायगडाचा सत्तेवर गरजती शाहिरी ललकार संगनकार तू तारी वाजती संबळ लेकर SD. शाजीची जाऊ चरत ना शिवबा ग माय ग ग ग ग बघा 2 षटकं कंप्लीट झालेली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. नव्याने बॅटर किरण येतोय, किरण म्हसे. बघा यावेळेस आपण पाहतोय पहिला बॉलवरती आक्रमण केलेलं आहे. बघा हाफ चान्स तिकडे निर्माण झाला होता, मात्र तो झेल पकडता आलेला नाहीये, कॅच पकडता आलेला नाहीये. चेंडू सरळ 4 धावन करता निघून गेलाय. इथे बघा आपण पाहतो या शफलून खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा एज घेतलाय आणि आपण पाहतो या विकेट किपरला गुंगारा देत असताना जो फ्लँक स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक होता त्याला देखील गुंगारा दिला गेला आणि या 2 धावा घेण्याची संधी इथे मिळाली. आपण पाहतो या भरत बीज जो फलंदाज आहे डावरे हाताचा, आता त्यांनी गेअर चेंज केलेत. मोठे फटक्याने त्यांनी आता सुरुवात केलेली आहे. बघा सकाळचं सत्र आहे आणि पाहतो या डावरे हाताच्या फलंदाजाला थोडीशी मुभा असते या मैदानावरती मोठे फटके खेळण्याची. इथे पाहतो आपण बघा हा चेंडू न घोषित गेलाय. मला वाटतं कमरेच्या वरती चेंडू असेल. आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट, एक मुक्त फटका खेळण्याची संधी. इथे पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये आणि ते पाहतोय पंचांनी सांगितले की हा चेंडू देखील वाईड आहे, हा चेंडू देखील एक एक्स्ट्रा आहे. इथे बघा फ्री हिटचा चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाहीये आणि आपण पाहतोय एक डॉट बॉल येताना दिसतोय. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत 3 धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा, 26 रन्स ऑन द बोर्ड. इथे देखील आपण पाहतोय खराब चेंडू, खराब लाईन लेंथ इथे किरण म्हसे हाताळताना दिसतोय आपल्याला. बघा ज्या प्रकारे गायत्री माता ससोवाडा संघाने सुरुवात केली होती, सीझनची सुरुवात खूप चांगली झाली होती. 2 ट्रॉफीज त्यांनी फटकावल्या होत्या, मात्र परफॉर्मन्स थोडासा खालावताना दिसतो आपल्याला, डाऊनफॉल इथे चालू होताना दिसले आपल्याला. इथे बघा आडव्या बॅटने खूप चांगला प्रहार केलेला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिकडे जज करतोय, मात्र त्याच्या डोक्याच्या वरनं चेंडू सरळ निघून जातोय. 6 धावां करता बिग शॉट, षटकार. पालखी घेता खांद्यावरती बाबा आघात हाय तुझी कीर्ती, पालखी घेता खांद्यावरती बाबा आघात हाय तुझी कीर्ती, काय सांगू बाबा तुझी लीला, काय सांगू बाबा तुझी लीला. थँक्यू डीजे.
इथे पाहतो आपण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग झालाय यावेळेस बघा चुकी पुन्हा एकदा इथे पाहायला मिळालंय आणि या चुका अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतायत गायत्री माता ससुपाड्या संघाला. हा आलाय चौकार. दर्शन दे 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 साई तू मला दर्शन दे 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 साई तू मला दर्शन दे 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 साई तू मला दर्शन दे 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 साई. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकातील. पुन्हा एकदा शफलून काय फटका खेळलाय. आता आपल्या फ्लो मध्ये दिसलाय. आता आपल्या स्टाईल मध्ये बॅटिंग करताना दिसलाय. भरत बीच हा फलंदाज क्लास दाखवतोय. ठोकलाय षटकार. तुझ्या नावाचं येड लागलं झोप येत नाही मला मनात साई ध्यानात साई ओढ लागली मला ओढ लागली मला ओढ लागली मला तुझ्या नावाचं येड लागलं झोप येत नाही मला मनात थँक्यू साई ध्यानात थँक्यू साई. डीजे. 3 षटकं कंप्लीट झालेली आहेत. किरण म्हसे असे ह्याचे षटक भरपूर महागडं ठरलंय. धावसंख्या 43, 43 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज किशोर येतोय. किशोर हरवडे. यानंतर प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स कामन जो आयोजक संघ आहे दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. आता आपण पाहूया विजय हा फलंदाज स्ट्राईकवरती आहे. चेंडूला लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळून काढला गेला. खराब फिल्डिंग झाली आहे. फुटबॉल खेळला जाते बघा. क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडूला घरपोच करण्याचा प्रयत्न बघा. चेंडू हातामध्ये ठेवला. चेंडूला विकेट किपरपर्यंत पोचवायचं होतं मात्र त्याला नंतर समजलं की ते धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. नंतर त्याने थ्रो केला. तोपर्यंत 3 धावा घेण्याची संधी होती. बघा ह्या चुका आता महागात पडताना दिसतील गायत्री माता या टीमला. आता भरत हा स्ट्राईक वर देताना दिसतोय आणि आतापर्यंत षटकार चौकारांचा पाऊस पाळलाय. 2 चौकार ठोकलेत, 2 षटकार ठोकलेत. इथे बघा चेंडूला मिडल ऑफ द बॅट करता आलेला नाहीये मात्र 1 धाव तर कंप्लीट केली जाईल. शतरक्षक आले होते आणि शतरक्षकाला पुन्हा एकदा गुंगार दिलाय. चेंडू फरार सीमारेषा पार. हा आलाय चौकार. 4. बाबा तुझीच सारी धरती दिवे पेटती पाण्यावरती बाबा तुझीच सारी धरती दिवे पेटती पाण्यावरती काय सांगू बाबा तुझी लीला काय सांगू बाबा तुझी लीला दर्शन दे 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 साई तू मला दर्शन दे 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 साई तू मला. थँक्यू डीजे. 50 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. काय जबरदस्त कामगिरी या पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. भरत आणि सायाधार नागल्या टीम कडनं. इथे बघा पुन्हा एकदा पुलचा फटका. पुल पॉवरफुल सक्सेसफुल आणि हा देखील षटकार. 6. थँक्यू डीजे. चला पाण्याचा जो टेम्पो आलाय त्यांना येऊ द्या. चला पहिला पाण्याचा टेम्पो येऊ द्या.
बघा आज सायधार नागले संघाला साईबाबांचा आधार मिळू शकतो. भारत पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. किशोर यावेळेस चांगला चेंडू टाकलाय, कमबॅक दर्शवलाय. आणि या इनिंगमध्ये जर आपण बघितलं ना तर हा चौथा चेंडू डॉट येताना दिसतोय. म्हणजे जास्त चेंडू हे डॉट आलेले नाही आहेत. साई आधार नागले संघाला साईबाबांचा आज आधार मिळताना दिसतोय. आज साईबाबांचा देखील वार पाहतोय. अपील झाली होती मात्र अपील ही फेटाळून लावलेली आहे. लेगबाच्या सुरुवात एक धाव, एका धावेने धावसंख्या आता 57 या आकड्यावरती. आज आपण पाहतोय की 19 फेब्रुवारी शिवजयंती आणि शिवजयंती निमित्त सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आज एक मोठा सण साजरा होईल महाराष्ट्रामध्ये. आणि पाहतोय शिव जयंतीनिमित्त ही स्पर्धा कामन संघाने ते आयोजित केलेली आहे. फुलटॉय चेंडू ऑन साईडला फटका देखील गेलाय. शतरक्षक आला होता तिकडे मात्र खराब शतरक्षण झाले त्याच्याकडनं. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि हा चेंडू सरळ 4 धावांकरता करता निघून गेला. हा चौकार आलेला आहे. या चौकाराने धावसंख्या आता 61-62 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. म्हणजे 24 बॉल आणि 62 धावा या जिंकण्याकरता बनवाव्या लागतील गायत्री माता ससवाडा टीमला. चला आपण जातोय लगेच टॉसकडे. टॉस केला जाईल प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा आणि आई गावदेवी स्पोर्ट्स कामन. चला दोन्ही संघाला विनंती असेल आपले कॅप्टन पाठवून त्या टॉस करण्यासाठी. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला. निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा या दुसऱ्या मॅचच्या टॉससाठी आपण जोडलो गेलोय. तर मी विनंती करतोय हा टॉस करण्यासाठी आदरणीय सन्मान्य राजादादा गोवारी यांना. त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत. सन्मान्य श्री राजा गोवारी, त्यांचं नाव मात्र आपण मला वाटते योगेश आहे, त्यांना राजा म्हणून ओळखलं जातं. जसं बाबूदादा धुमाल यांचं नाव लीलाधर आहे. तर टॉस केला जातोय. छापा असा कौल झालेला आहे. कामन संघाच्या माध्यमातून आलाय काटा आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा या संघाने. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण असं नसतं व्हावं. टॉस जिंकलेला आहे अजित, काय स्वीकाराल? सतरक्षण. खूप खूप शुभेच्छा असतील. आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे, अन्यथा मनोगत जाणून घेतलं सर. राकेश तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. टॉस झालेला आहे या दुसऱ्या मॅचचा आणि हा टॉस जिंकलेला आहे प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. ऑटो कमेंट्री बॉक्स. रामनवमीचा सण आला हो आला,
निघाल्याच पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला होला, पालख्या निघाल्याच पायी शिर्डीला. थँक्यू मित्र. ओ रामनवमी. वेलकम टू सोम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल. हमारे हॉस्पिटल में सभी सुविधा उपलब्ध है. हमारे यहाँ स्पेशलिटी डॉक्टर्स भी उपलब्ध है, जैसे कि स्त्री रोग तज्ञ, बाल रोग तज्ञ, हड्डी के डॉक्टर 24 घंटे उपलब्ध रहते हैं. उसी के साथ हमारे यहाँ विशेष जांच सुविधा जैसे कि सभी प्रकार की खून जांच, एक्सरे, सोनोग्राफी और 24 घंटा मेडिकल सुविधा उपलब्ध है. इसी के साथ साथ हमारे हॉस्पिटल में MJPJY योजना अवेलेबल है. आपके पास राशन कार्ड होने पर आप 5 लाख तक का फ्री ट्रीटमेंट पा सकते हैं. वेलकम. व्हाईट बॉलने सुरुवात झालेली आहे. 61 धावा, 62 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय आणि ते आपण पाहतोय व्हाईट बॉलने सुरुवात केलेली आहे. गोलंदाज करण तुंबडा याने. स्ट्राईकवरती पाहतोय आपण आदेश वल्वी याला. फुलडाय चेंडू आणि चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. बघा फक्त गॅप शोधलाय आदेश याने आणि चेंडू सरळ 4 धावांकरता निघून गेलाय. बघा फक्त गॅपमध्ये हा चेंडू टाकला होता, गॅप शोधला तिकडे आणि 4 धावा मिळवल्या. धावसंख्या आता 5 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 5 रन्स, 5 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. पुन्हा एकदा फक्त हलक्याने हा चेंडू इथे खेळून काढला गेला. एक सिंगल धाव, एक स्ट्राईक रोटेट इथे केली गेली. सिंगल धावाने धावसंख्या आता 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा या धावफलकावरती लागल्या जाते. सिंगल आणि आता पुढे वाटचाल करत असताना हे दोन्ही फलंदाज आपल्याला दिसत आहेत. शफल होऊन बघा खूप चांगला प्रहार, मात्र शतरक्षक अजय कोदयाला तिकडे शोधलं होतं आणि अजय करण्यात झालंय चुकी. भरपूर मोठी चूक इथे होताना दिसते आपल्याला, ती म्हणजे अजय कोदे या शतरक्षकाकडनं. बघा पुन्हा एकदा हा रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. पूल करण्याचा प्रयत्न होता फलंदाज किरण म्हसे याचा. या ठिकाणी उपस्थित झालेत आदरणीय सन्मान्य बाबूदादा धुमाल यांचं खूप खूप स्वागत आहे. दादांना आमंत्रण आहे की या ठिकाणी आपण मान्यवर कक्षेमध्ये यावं. दरम्यान प्रदीप काय आलाय बघा इथे चौकार येताना दिसतोय. फ्लिक केलं होतं चेंडूला, रिस्टचा वापर केला, मनगडी फटका ते आपल्याला पाहायला मिळाला आणि या चेंडूला सरळ बाउंड्रीच्या बाहेर पाठवलेला आहे. चौकार. बघा फक्त दिशा देण्याचं काम केलंय सूर्यकुमार यादव. स्काय याची आठवण करून दिली या फटक्याने. बघा फक्त दिशा दिली. दिशा से फटके तो मिलेंगे फटके. दिशाहीन हा चेंडू होता आणि त्याच्यावर त्याला एक मोठा फटका. धावसंख्या आता दुहेरी प्रवेश करत असताना 11 धावा. बघा पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न. ते पुन्हा एकदा स्काय ज्या प्रकारे खेळतो त्या प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न, सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय.
बघा हे या मैदानावरती अशाच प्रकारे जे फटके असतात ते सक्सेस ठरत असतात. आउटफील्ड ही फार वेगवान आहे आणि गॅपमध्ये जर चेंडू जर टाकले तर ह्या जास्त धावा येत असतात. इथे पण पाहतो चेंडू येतो डॉट. षटकाची समाप्ती. षटक संपले पहिलं. धावसंख्या झालेली आहे 11. तान्ह्या बाळाच्या हासर डोळ्यात कोणाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात फेकल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी होळी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो कावडी गुंतला ना कधी मंदिरी राऊळी वापसाला कधी जाहरा माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांगला. बघा पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. 62 धावांचा पाठलाग करत असताना 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्याकरता 51 धाव्यांची आवश्यकता आहे आणि आता प्रति षटकामागे 17 धावांची आवश्यकता असणार आहे. म्हणजे आता एका ओव्हरमध्ये 3 षटकार हे ठोकावे लागणार आहेत. मॅच जिंकायचं असेल तर 3 षटकार हे मारावेच लागणार आहेत आणि या मैदानावरती हे टार्गेट तेवढं कठीण नाही आहे. आज आपण हिमांशू याला देखील इन ॲक्शन पाहतोय. हिमांशू तुंबडा आज भरपूर खुश आहे हिमांशू, कारण आज प्लेइंग 11 मध्ये आपल्याला तो पाहायला मिळतोय. थोडीशी घाई करायची आहे, जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. इथे पाहतो या फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडू थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर होता, त्याला खेचून घ्यायचं होतं ऑन साईडला, मात्र बॉटम एज लागला आणि या बाकीचं काम यशरक्षकाने पूर्ण केलंय. डॉट बॉल नाही ते सुरुवात केलेली आहे गोलंदाज भरत बिजाणे. ऑन साईडला फटका देखील गेला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल तोपर्यंत चेंडू गॅप मध्ये निघून जातोय 4 धावांकरता. धूम तक तक तकेड तकेड तक धूम तक तक तकेड तकेड तक धूम तक तक तकेड तकेड तक धूम तक तक तकेड तक धूम तक तक तकेड तकेड तक धूम तक तक तकेड तकेड तक धूम तक तक तकेड तकेड तक. बघा हा चौकार आला. या चौकाराने धावसंख्या आता 15 या आकड्यावरती जाऊन इथे बघा काय फटका गेलाय. जसा चेंडू आला तसा चेंडू पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय जबरदस्त स्ट्रोक. षटकार. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू डीजे. बघा किरण म्हसे या बॉलरवरती भरत यांनी आक्रमण केलं होतं. आता भरत वरती किरण याने आक्रमण केलेलं आहे. बघा आणखीन एक जबरदस्त फटका इथे ठोकलाय किरण याने. षटकार.
my soak into the masses, writing my poems for the few that look at थँक्यू डीजे. आपण बघितलं की किरण म्हसे याने तिसरं षटक टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये चौकार षटकार चौकार षटकार अशी 4 बाउंड्रीज भरत यांनी ठोकल्या होत्या आणि त्याला हे प्रत्युत्तर दिलं जात आहे. जशास तसं उत्तर दिलं जात आहे. आतापर्यंत एक चौकार 2 षटकार ठोकलेत. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे आपण पाहतोय आता मिस टायमिंग झालाय. एज लागलं होतं तिकडे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेने धावसंख्या आता 29 या आकड्यावरती 29. इथे आपण पाहतोय चेंडूने उंची घेतली, जास्त लांबी घेतलेली नाहीये आणि बघा क्षेत्ररक्षक आहे तिकडे यश चांगला झेल पकडतोय. फलंदाज बाद होतोय. पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधीच माघारी. हो चमके शुभाची तलवार, चमके शुभाची तलवार. दीपेश येतोय. दोन षटकाचा खेळ हा पूर्ण झालेला आहे. आपण पाहतोय की दुसऱ्या षटकामध्ये ज्या प्रकारे धावसंख्या आहे ते आपण पाहतोय 29 वरती जाऊन पोहोचलेली आहे आणि मॅच जिंकण्याकरता अजूनही आपण जर बघितलं तर 33 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जो रन रेट हवा होता तो रन रेट मिळाला आहे. ऑन साईडला फटका ते खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे अजय कोदे आणि अजय कोदेकडनं पुन्हा एकदा चूक, भरपूर मोठी चूक. या अगोदर झेल सोडला होता आदेशाचा, त्यानंतर हा चौकार आलेला आहे. बघा 33 धावा या आता धावफलकावरती लागले जात आहेत. आता 29 धावांची आवश्यकता असणार आहे. बघा 62 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 62 धावा पूर्ण करायच्या आहेत गायत्री माता सुसोपाडा या संघाला. मात्र आपण पाहतोय थोडंसं इझी वाटतंय चेस करणं या मैदानावरती. गायत्री माता सुसोपाडा टीमला क्षेत्ररक्षण देखील खराब होतोय आणि त्याचा फायदा उचलतायत फलंदाज. बघा 3 क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले होते. हिमांशू आपल्याला फ्रेममध्ये पाहायला मिळतोय तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं तिकडे आधी करणं आणि इथे आता 4 धावा पळून पूर्ण केल्या जातील. बघा चौकार तिकडे वाचवला होता, मात्र बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नव्हता, त्याचा फायदा उचलला गेला आणि या 4 धावा इथे आता पळून पूर्ण केल्या गेल्या. म्हणजे पहिल्या 2 बॉलवरती 8 धावा आलेल्या आहेत. इथे आता फुलटॉस चेंडू आहे आणि चेंडूला आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक होता तिकडे, मात्र खराब फिल्डिंग झालेली आहे. पंचांनी सांगितले की हा चेंडू नो बॉल कमरेजावरती, म्हणजे येणारा चेंडू हा फ्री हिट असेल.
बघा तिकडे आधी होता तिकडे आणि आपण पाहतोय आधी तिकडे थोडासा बाउंड्रीवरती थांबला होता. बघा आधी याची हाईट थोडीशी कमी होती, तेच कारण चेंडू त्याच्या डोक्याच्या वरनं निघून गेला. बघा पुन्हा एकदा आपण पाहू शकता हा स्क्रीनवरती हे दृश्य दाखवलं जाते आपल्याला की आधी पूर्णपणे तिकडे थांबला होता. आधी चांगले क्षेत्ररक्षक आहे. बेचाळीस धावा धावफलकावरती लागल्या आहेत अजूनही मॅच जिंकण्याकरता. वीस धाब्यांची आवश्यकता आहे अजूनही मॅच जिंकण्याकरता. इथे बघा सरळ बॅटने फटका खेळला गेला. विजय आहे तिकडे, मात्र झेल सुटलाय. पकडला जरी असता तरी देखील आपण पाहतो या संधी मिळाली असती आदेश आला, कारण फिटचा चेंडू होता. सन्माननीय गणेशजी माळी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आमच्या स्टेजवर येऊन बसायचं आहे. या दोन धाव्याने धावसंख्या आता 44 आकड्यावरती. 18 धाव्यांची अजूनही आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. इथे पाहतो पण डेड बॉलचा इशारा आहे ते येताना दिसतोय. बघा 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूमध्ये 18 धावा. इथे पुल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढा चांगला झालेला नाहीये. आता इथे कमबॅक होताना दिसतोय आपल्याला यश करणं. या सिंगल धाव्याने धावसंख्या आता 45 आकड्यावरती. अजून पाहतो पण 17 धाब्यांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय की सायदार नागले संघाने क्षेत्ररक्षण भरपूर खराब केलंय. क्षेत्ररक्षण त्यांचं चांगलं झालेलं नाहीये. क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं असतं तर कदाचित आणखीन काही धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. इथे बघा हा चेंडू डॉट येताना दिसतो. डॉट चेंडू फार महत्वाचा ठरणार आहे. जेवढे डॉट चेंडू होतील तेवढा प्रेशर हा बॅटिंग करणाऱ्या टीमवरती येऊ शकतो. सन्माननीय गणेशजी माळी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. ते पाहतो पण अपील झाली होती, बॅटचा हलकासा स्पर्श झालाय, तेच कारण फलंदाज इथे सुखरूप आहे खेळपट्टीवरती. षटक संपलंय ते म्हणजे तिसरं 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 45. बघा 17च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या आणि ती 17ची सरासरी राखलेली आहे आणि आता 6 बॉलमध्ये 17 या धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. सहा बॉल आणि आता 17 धावा. इथे बघा कव्हर क्षेत्रामध्ये काय चांगला स्ट्रोक. बघा गॅप शोधलाय आणि या मैदानावरती तुम्हाला गॅप शोधावे लागतायत आणि ती इझिली गॅप मिळतायत देखील गायत्री माता सुसपडा टीमला. चौकार 4. मैना बोले रागुला लढान चल शिडीला जाऊ जोडीन. मैना बोले रागुला लढान चल शिडीला जाऊ जोडीन. मैना बोले रागुला लढान चल शिडीला जाऊ जोडीन.
थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवरती चौकार आलेला आहे. इथे बघा पुन्हा एकदा पुलचा फटका. पुल पॉवरफुल झालेला आहे आणि पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा ह्या आलेल्या आहेत. आता 4 बॉलमध्ये 7 धावींची आवश्यकता. शिवबान अफजल खानाला फाडला शिवबान अफजल खानाला फाडला. बघा आता समीकरण भरपूर सोपं वाटायला लागलेलं आहे. इथे आता पाहतो पुन्हा एकदा शफल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही आहे. चेंडू पोहोचलाय. बघा पहिल्या 3 बॉलवरती 3 बाउंड्री झालेल्या आहेत. आता नागली संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर डॉट चेंडू घेणं फार महत्वाचं आहे. बघा आदेशाचा झेल सोडला होता अजय कोदे आणि झेल सोडल्यानंतर बघा आदेशाने काय जबरदस्त बॅटिंग इथे केलेली आहे. 37 धावांवरती तो खेळतोय. 13 बॉलमध्ये आणि 37 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. बघा तो झेल किती महागात ठरलाय. पुन्हा एकदा हाफ ट्रायगर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याची संधी मिळाली आणि हा चेंडू देखील 6 धावांकरता निघून गेलेला आहे आणि या षटकाराने हा सामना आता इथे फिनिश केलाय. बघा 4-6 काही एखाद्या गाडीचा नंबर आपल्याला या शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. लगेच आपण जातोय मॅन ऑफ द मॅच कडे. आदेश वलवी ज्याने वैयक्तिक 43 धावा बनवल्यात तो ठरतो या सामन्याचा सामनावीर. हार्ड लक सायधर नागले. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. गायत्री माता ससुपाडा टीम.